टाक्या दादा येतं गाडी न्यायला. दादा बोललो ना, डाक्या येतं आमचा गाडी न्यायला. नुसते हसताना दादा बोललो तर तिथे की अजून 4-5 असतो एक त्या कोपऱ्यात. तर चला मित्रांनो, आता निघलो आम्ही फायनली डायरेक्ट आता घरी. आधी जातो हिला सोडतो, हिला सोडून तिला घरी सोडतो, तिला घरी सोडून परत नितलंच करणीला घरी सोडतो ना, मग घरी पोचून मी. मला पोचता पोचता 5 वाजतील. गुड मॉर्निंग गाईज, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. आता वाजल्या सकाळचे 3 आणि आम्ही चालल्या होता एकविऱ्याला. आम्ही मोबाईल वगैरे करतो, होतो मस्त नाश्ता पाणी करून 5च्या आधी निघायचं आहे. तर बघू आता निघतो का नाही, कारण पोरं वगैरे येतील, टाईम लागतो सांगू शकतो. दादाची पोरं आहेत तर बघू शकतो किती वाजले. 3 तरी लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करू, कारण आम्ही एवढ्या लवकर काय नाही, एकविरा काय आपल्याला लांब नाही एवढी. आपण निघलोय व आणि आई एकविरेची आरती पण घ्यायची. जे मी एकटा किंवा म्हणजे मी आणि माझा मित्र किंवा एकदा ताई आणि मी गेलतो आणि मित्र आणि मी दरवेळी जातो. तर सकाळी इथून 4ला उठतो, आंघोळ वगैरे करतो, 5च्या आधी निघतो मी आणि कंप्लीट तिथे 6-6:30च्या आधीच पोचतो. तेव्हा आईची मस्तपैकी आपल्याला आरती आणि मुकुट म्हणजेच आईचं दृश्य सुंदर असं चेहरा बघायला भेटतं. तर चला जाऊया, तुम्ही आपल्यासोबत कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आता आपण फायनली निघलोय. वाजलेत किती 5. तर चला, आमची दीदी पण आहे, अजून ताईच ना उचलायचे. अजून एक गाडी, आता पप्पाची गाडी घेतं आणि डाक्या दादा येतं गाडी न्यायला. दादा बोललो ना, डाक्या येतं आमचा गाडी न्यायला. नुसते हसताना दादा बोललो तर मित्रांनो, शेंगेत टाकून गेलो मस्त आंबटची. नावच काढले बाबा कोणी. आयला फोन होता काय माहिती आहे. मित्रांनो, एल लग गई. 400चा पेट्रोल टाकला नाही, इकडं पेट्रोल लिकेज झाले. आता स्टॉप केला, आता येतं डाक्यादा. बघू आता पेट्रोल कसा काय लिकेज झाले काही समजत नाही. आणि टाकी पण कुठं लिकेज एवढे दिसत नाही. तर मित्रांनो, फायनली पोचलो आपण पनवेलला. गाडीन पेट्रोल घ्यायला आणि आधी पण टाकलेला होता मी तसा, पण तो आपला काटा काही दाखवे नाही. आणि आपली दुसरी गाडी ब्रेझा, आणि गाड्या पण आपल्या ध्यान, माणसं पण आपली ध्यान. आज पप्पा स्वतः जाणार स्कूटीवरती कामाला. 7-8 वर्षांची 2 व्हीलरवर जाणार कामाला. आता 4 व्हीलरचे हो भाई कामाला जायत नव्हता आमचा. नाही सांगतं मी पुरं चाललो तुझ्या हातात ब्रॅच आहे, माझ्या हातात सेलेरी होय. तिला काय खड्डा माफ केलं थोडंफार तरी जाऊन. तर चला पाहुणे हो, गाड्या सोडा. असं करू का? तर चला निघतो आता आम्ही. ताईला पण घेतली, हिला पण घेतली.
ती पण निघली. चला तर मित्रांनो, आता आम्ही फायनली थांबलो ताकादेवीवर. ताकादेवीचं दर्शन घेतो आणि मग निघतो पुढे. ती ना आपली गाडी. तर चला ताकादेवीचं दर्शन घेऊया आणि लवकरच आता निघता पण तुम्हाला पालखी दाखवली. आता लवकरच येत आहे आपली पण तारीख 9 तारीख. फक्त 8 ते 10 दिवस बाकी आहेत आईच्या भेटीला. परत एकदा पायी दिंडी 16 आज इथे 21 पदयात्रा. तर चला आईचं मंदिर साफ करतात आणि मासे बघू शकता तुम्ही. कास कुठे गेलं? मास फिश कास एक तो इकडं 2 हे 2 आयशा विल्ला. हा बघा आयशा विल्ला आणि आपला एक वेळेचा फोटो. आता आपण पोचू. हा पोचायला तो. कुठली गाडी दिली ती? मर्सिडीज ना? रॉल्स रॉयस. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण एकविरेला. विषय खोल. फायनली आणली ना तुमच्या भावाने गाडी. फर्स्ट टाइम एकविरा. तर मित्रांनो फायनली पोचलो पायथा मंदिरा वेरेगाव आईच्या भेटीला. डिंग डॉंग डिंग डॉंग. मित्रांनो आता घेतो पायथा मंदिर दर्शन आपल्या एकविरा माऊलीचं. शेठ आईलाय सचिन शेठ का थोडी अगे पिंके. चिटिंग आहे चिटिंग. माझ्यापेक्षा गोरा चिकना दिसत. एवढं हँडसम कुठं? अरे घ्या एवढं हँडसम नवीन कपड्याच्या आयला माझ्यापेक्षा भारी दिसते रे तू बबुडी. दमली काय जा तुमरा पोर तुम्हीच सांभाळो. बोल धर ये बाबू जा कांद्या. मम्मी नको जा ये जमियो. कांद्या कांद्या बोऱ्या करायचं ना आपल्याला. या बघ 1.5 तास झाल्या चालताना अजून त्यांना 2 पायऱ्याना जरूर. तर चला मित्रांनो असं आहे की आपल्या 2 गाड्यांना 2 हार आणि तिकडे ओट्या सगळ्याच घेतले. आपली ओटी ताईकडे दिली आपण आणि तर चला जाऊया आता मस्त. ऐशे तुला नाही बघ इशू इशू बेटा. आता कर तू आता. इकडे एक ओटी. हा नारळ दे तू. मोबाईल जरा दुखला नको ना. एकविरा आहे माऊलीचा. एकविरा माते की आहे माऊलीचा.
तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता जाऊ आपण खालती. आधी इथून पेढं वगैरे बर्फी वगैरे घेऊ आणि मग जाऊ खाली आणि बघू अजून कुठे प्लॅन होतंय का काय होतंय का. तर बघू. हो बाई काय ऐका नाही नुसतं असतात काय विषय काय माहिती आहे. चला आणि लवकरच आता येऊ परत. 11 तारखेला पोचू. 9 तारखेला निघू आता आम्ही. 11 तारखेला परत आपण आपल्या आईच्या भेटीला. चिच्या काय. तर चला आता. ही बघा आमची टाटा कधीच नसते आम्हाला झोपच आलेली असते. तर भेटू आपण परत लवकरच व्लॉगिंगमध्ये पण आणि माझ्या आई माऊलीची भेट पण रिटर्न होणार आणि चालत ते पण. तर बघू आता. मित्रांनो तुम्हाला ओटी वगैरे घ्यायची असेल तर घ्या. आपला श्री एकविरा जोगेश्वरी पुष्प भंडार आपला भाऊ या. आपला शॉप आहे. बिंदास घ्या. थोडेफार कमी होतील काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. बिंदास आपले व्हिडिओ दाखवा. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरलेत आणि हे चिलबिल माझ्या पाठी दिले. यो एक सचिन शेठ तेंडुलकर तो पण बारीकच आहेस. हां भले दोन्ही 3-3 पटवल्यास बारीकच आहेस आमच्यासाठी. हां समजलं ना. हो बाईची हद्द पार 3 डायरेक्ट 3 कब्जे में. तर मग पोचलो आता खाली. लागे आपण खाली पोचले. कुठे एका गाडीजवळ आहे का काय काय माहिती. जाऊन बघूया आता आपण. आधी गाडीला हार वगैरे मस्त की लावू आणि मग तिथून जाऊन एकविराईची मूर्ती छोटीशी गाडीत बसवण्यासाठी घेऊया आपण. वरती आठवण नाही आली. आता खाली आल्यावर घेऊ आणि तिथूनच आपल्या पायथा मंदिरावरती देवीच्या चरणी ठेवून रिटर्न घेऊ. तर चला मित्रांनो चाललो आता आपण घरी. आता मडला जाऊ. मडवरून पळसदरी स्वामींचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ आपण घरी. हे चिलबिल खाऊ खाता तुम्ही आता. आणि चाललो आता पालखी येतात. हा मस्त एकविराईच्या पालख्या येतात ना. पावसाने जोर घेतले. पालखीला येणारी माणसं पण नुसती भिजत असते. आईची पालखी पण. काला तर मित्रांनो भेटले आपल्याला ट्रॉफिक. जाम टाईम झाला. जवळजवळ 15 मिनटं झाली ट्रॉफिक भेटले. अजून पण खाली ट्रॉफिक आहे तिकडं. चेकिंग चालू आहे का काय. आणि ही मितूची भाऊ हा घरी. ही दिदीची भावसा आहे या मैथिली महेश शेलकेची भावसा आहे. तर इकडं आलं तर खायला टाका तुम्ही. गरीब आहेत बिचारी. कुठं M10. तर मित्रांनो चेकिंग विकिंग काय नव्हती. ही ट्रॉफिक यांची होती. हे मी त्याच वापरून दनगर करायला लागेल. कोण होता. आपल्या इकडे बसवायला येते ना शाळेत. एक राहिलं होतं आपलं. हा पशु ते पण भेटलं आता आपल्याला. आणि हा नजारा बघा तुम्ही मस्त पैकी. आणि इथून जर रॉंग साईडशी आला तर तो महाचुतिया मागा आलता ना. ताई आपण आलतो 2 व्हीलर वर. हा वळणाचा रस्ता आणि वन वे. आणि मस्त पैकी तुम्ही समोरून नजारा बघू शकता. कॅमेरा आहे तो.
ह्यो पेट्ट हो का कॅमेरा ना चक्कर सगळे कॅमेरा असतात सिग्नल ते अरे वर्णावरच ते असतात पण आपली एवढं महाराष्ट्र टेक्नॉलॉजी नाही झाली बाहेर तर मित्रांनो चाललो आता आम्ही मडला हा इथं अशी बसल्याने इथे का मीटिंग भरली इजी मीटिंग काय सासूबाईचा फोन आलेला तिथं पोहोचले विचारत होते गोव्याला सांगायचा ना तुम्ही पण धरू नको आमचं तोबा करले आज आम्ही काही बोलत नाही एक सांगतो पेट्रोलच कपले गाडीचं कोण मित्रांनो किती सुंदर असं बघा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे किती सुंदर राजमुद्रा आहे बघ तिथं तर मित्रांनो फायनली आलो आपण श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ आलं ना दर्शनाला 3 वाजेस्तोवर घरी पाहिजे आपण हो काय आहे? मित्रांनो फुल गर्दी आहे फुल गर्दी फुल गर्दी आज दर्शनाला आणि थंड होण्यासाठी मस्त पाण्याचं हे सोडलं पूर्ण फॅन वगैरे चालू आहे असं चिल ए सी टाईपमध्ये वाटतंय ए सी नाही टाकायचं तर मित्रांनो आता आम्ही एवढेच जण आले आहो नाडालला बाकी एक गाडी गेली पुढं डायरेक्ट घरी त्यांना काटाला आले आता आपण घेऊ नाडालमध्ये दर्शन श्री मंदिर पंचायत महाद्वार साईबाबा गणपती शिवशंकर भोले सगळ्यांचे दर्शन घेऊ तर चला जाऊया आता आपण एक आमचा टॉम एंड जेरी आहे चष्मीश मस्त पाहिला असतं ना बाद में पुढे जायला तर मित्रांनो सगळ्या मंदिराच्या बाहेर कासव आहे बघा तुम्ही 5च्या 5 मंदिरांच्या जाऊ समोरला मला दाखवतो मी आणि 5 मंदिरांचं 5 देवांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता एकाच ठिकाणी नाडाल चौक नाडाल चौकच्या इथे नाडाल आहे तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता हा एक मित्रांनो मंदिर संकट मोचन हनुमान मंदिर आणि याच्या समोर तर मित्रांनो नाडालेश्वर महादेव मंदिर मला बोललो ना शंकराचं मंदिर आणि प्रत्येक मंदिराला कासवदेव आहे तर बघू शकतो श्री भवानी माता मंदिर
प्रत्येक मंदिराच्या बाहेर कसा देवा आहे तेच सांगतोय. ना आता वाजले किती? 2:30 म्हणजे 5-5:30 वाजतील म्हणा. आता लवकरच गेले असो घरी, पण अजून एवढ्यानं सोडायचे आणि मग जाणार घरी. हा आता मी करतो तुम्हाला बाय बाय. उतरा. काय नाही उतरा दादा हटाला आला काय का असाल त्या कारा. तर चला मित्रांनो आता चिंचवण गावात एंट्री मारो आणि एका माणसाला अजून एक सोरू आणि मोकला हो. परत नितलशी एक ट्रिप आहे आपल्याला. आजचा दिवस फक्त भाडं मारायचं आहे. सॅलरी हो घेऊन भाडं मारा. चला चिंचवण गावात एंट्री झाली. श्री महालक्ष्मी देवस्थान क्षेत्र चिंचवण. चला मग निघतो आम्ही. तो पण चालला तिकडे. शेंबडे कुठे ती? चला अजून एक स्वारी इकडे झोपा कोसम झोपण चालतोय हो बोर. दादू बाय बाय कर. बाय बाय. चला